नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एमपीएससी राज्यसेवा संयुक्त गट ब संयुक्त गट क पूर्व परीक्षाचा जर अभ्यास करत असाल तर त्यासाठी आपण तुमच्यासाठी एक मोफत लेक्चर सिरीज इथे सुरू केलेली आहे। त्यामध्ये आजचा जो भाग आपला आहे हा भाग क्रमांक दुसरा आहे। यामध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोल मधील पहिला जो चॅप्टर आहे स्थान आणि विस्तार याबाबत माहिती बघत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण स्थान आणि विस्तार बद्दल भरपूर माहिती तिथे बघितली होती। महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली इथपर्यंत आपण आलो होतो। पण त्याआधी ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा पोहोचवा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आपण खास एक ऑफर घेऊन आलेलो आहे। तुम्ही जर एमपीएससी पूर्व परीक्षाचा जर अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी आपण एक बॅच इथे लॉन्च केलेली आहे। या बॅचची फी फक्त आणि फक्त 999 रुपये असेल 10 जानेवारी 2024 पर्यंत। 10 जानेवारी 2024 नंतर जे विद्यार्थी मित्र हा कोर्स परचेस करतील त्यांना याची फी असणार आहे 1499 रुपये, पण तोपर्यंत याची फी असणार आहे फक्त 999 रुपये। बॅच परचेस करायची असेल तर द एके अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा किंवा माझा मोबाईल नंबर आहे 9370706679। एकदम सुंदर अशी बॅच आहे। तुम्हाला माहितीये पाटील मास्तरने एकदा शब्द दिला म्हणजे फायनल शब्द झाला, बाब्या तुला कुठं तरी चिपकून दिल्याशिवाय एमपीएससी पाटील मास्तर शांत राहत नाही। एकदम सुंदर अशी तुमच्यासाठी बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे। ज्या लेकरांना ही बॅच परचेस करायचे त्यांनी लवकरात लवकर बॅच परचेस करून घ्या। एकदम सुंदर वारंवार तुम्हाला सांगतो बॅच आपण उपलब्ध केलेली आहे। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे आहे, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। बेसिक पासून तुझ्या गोष्टी इथे कव्हर केल्या जाईल। प्रश्न मोठ्या प्रमाणात तुझ्याकडनं इथं काय केले जाईल सोडून घेतले जातील। रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे, रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच तू केव्हाही तुझ्या वेळेनुसार याचे लेक्चर बघू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरला काय पाहिलं होतं 1 मे 1960 पर्यंत आलो होतो। आपल्याला माहिती आहे 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे। जेव्हा महाराष्ट्र राज्याची आपली निर्मिती झालेली होती तेव्हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती तिथे करण्यात आली होती। यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तिथे झाले होते। मागील लेक्चरला आपण पाहिलं दार समिती, त्याला आपण दारा आयोग सुद्धा म्हणतो किंवा दार आयोग सुद्धा म्हणतो। त्यानंतर दार आयोग काय म्हटला होता, दार आयोग म्हटला होता तुम्हाला भाषिक तत्वावर राज्य स्थापन करता येईल, प्रशासकीय सोय हा निकष लावा। त्यानंतर आपण पाहिली जेव्हीपी नावाची समिती काय म्हटली, तुम्हाला भाषिक तत्वावर राज्य स्थापन करता येणार नाही, तुम्ही फक्त प्रशासकीय सोय हाच निकष तिथे लावणार आहेत। आणि त्यानंतर तिसरा आणि शेवटचं म्हणजे काय तर आपण पाहिलंय फजल अली आयोग। काय फजल अली आयोग डिसेंबर 1953 मध्ये फजल अली समिती सुद्धा आपण त्याला म्हणतो। ओके, याच्यामध्ये 2 सदस्य होते तेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यांनी आपला अहवाल दिला, राज्य स्थापन करण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे। राज्य पुनर्रचनेसाठी गठीत केलेल्या समितीचं नाव काय किंवा राज्य पुनर्रचनेसाठी गठीत केलेल्या समितीबाबत सत्य असत्य विधान ओळखा असा देखील क्वेश्चन आपल्याला एमपीएससी भविष्यामध्ये विचारू शकते। त्यामुळे त्या गोष्टी लेकरांनो तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर 1956 ला राज्य पुनर्रचना कायदा तयार झाला। 14 राज्य 6 केंद्रशासित प्रदेश तिथे निर्माण करण्यात आली। 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली। द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये गुजरात आणि मराठी 2 भाषांचं कॉकटेल होतं। गुजरात मराठी भाषेचं राज्य निर्माण झालं। 39 जिल्ह्यांचा समावेश होता। मराठी भाषेचे फक्त 13 जिल्हे तिथे होते। तेव्हापासून प्रश्न निर्माण झाला मुंबई कुणाची। त्यानंतर आपल्याला माहिती आहे जागतिक कामगार दिन 1 मे 1960 महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य वेगळं झालं। 1 मे 1960 ला परवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये 26 जिल्हे आणि 229 तालुक्यांचा समावेश होता। 26 जिल्हे आणि 229 तालुक्यांचा समावेश होता। आज महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला लेकरांनो तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आणि किती तालुके तर 358 तालुक्यांचा समावेश आहे, मुंबई उपनगराचे 3 धरून। ओके, मुंबई शहर असा एक जिल्हा आहे की तिथे एकही तालुका नाही। मुंबई उपनगरमध्ये तालुके पण ते हिशोबात धरले जात नाही। धुळ्यामध्ये 4 तालुके तालुके आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे। ते मॅप नुसार मी तुमचे पाठ करून घेणार आहे। त्यावरती आपल्याला एमपीएससी एक क्वेश्चन 100% विचारती। तर लेकरांनो, आपल्याला हा वर्तमान महाराष्ट्र आणि 1 मे 1960 चा महाराष्ट्र याच्यावरती एकदा नजर टाकायची आणि मग आपल्याला पुढील चॅप्टर कडे जायचं आहे। इथे आपल्याला सांगितले प्रशासकीय विभाग,
जिल्हे, तालुके, गाव आणि महानगरपालिका. आता जर महापालिका किंवा महानगरपालिकेचा जर आपण विचार केला तर आपण राजकीय स्थिती नावाचा भूगोलचा चॅप्टर क्रमांक 2 आपण तिथे तयार केलेला आहे. महाराष्ट्रात राजकीय स्थिती असा चॅप्टर 2. त्यामध्ये तुम्हाला महानगरपालिका काय असतात, जिल्हा परिषद काय असतात, ग्रामपंचायत काय असतात, सर्व तिथे मी काय करेल एकदा ओव्हरलोक करून घेईल. महानगरपालिकेवरती आपल्याला एक क्वेश्चन हमखास येणाऱ्या एक्झाम साठी विचारला जाऊ शकतो आणि जाण्याची दाट शक्यता आहे. ते का तर महानगरपालिका शिकवायच्या टायमाला मी तुम्हाला सांगेल. तर द्या लक्ष. 1 मे 1960 ला लेकरांनो महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती होते, तर 1 मे 1960 ला महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग होते. वर्तमान महाराष्ट्र म्हणजे आज तारीख लेकरांनो 7 जानेवारी 2024. वर्तमान मध्ये महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग होते. 2 प्रशासकीय विभाग वाढले. एक म्हणजे नाशिक नावाचा प्रशासकीय विभाग, हा महाराष्ट्रातला दुसरा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. तर अजून एक प्रशासकीय विभाग वाढला, तो म्हणजे अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती हा 5वा मोठा प्रशासकीय विभाग आहे. सेकंड लास्ट वरून पहिला दुसरा म्हणजे पहिला 2 नंबरला नाशिक आहे, शेवटून 2 नंबरला अमरावती. योगायोग आहे डायरेक्ट. ओके, तर असे 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये वर्तमानमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये 1 मे 1960 ला जिल्ह्यांची संख्या किती होती पोराओ, जिल्ह्यांची संख्या होती 26. आता जिल्हे 36. कसे वाढले तेही तुम्हाला सांगितले जाईल. तालुक्यांची संख्या होती 229. आता तालुके 358. 358 तालुके आपल्याला मॅप सहित पाहायचे आहेत. मॅप सहित म्हणजे आपण पुराव नकाशा सहित पाहणार आहेत याच आपल्या युट्यूब चॅनल वरती. त्यामुळे जास्तीत जास्त करून आपली व्हिडिओ काय करायची, पोरांपर्यंत शेअर करायची आणि लेकरांनो झपाझपा लाईक करायचं आणि कमेंट करायच्या कसं काय आपलं लेक्चर सुरू आहे. तुम्ही जर कमेंट केलं नाही तर मला कळन कसं काय आपलं लेक्चर सुरू कसं आहे. त्यानंतरला गावांचा जर विचार केला तर 38,866 तेव्हा होते, 43,665 आजही आहे. महानगरपालिका 1 मे 1960 ला 3 महानगरपालिका होत्या. आज जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये आज 29 महानगरपालिका आहे आणि 29वी महानगरपालिका जालना, 28वी महानगरपालिका इचलकरंजी, 27वी महानगरपालिका पनवेल रायगड. या क्रमाने शेवटच्या महानगरपालिका सुद्धा एमपीएससी आपल्याला विचारू शकते. महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. या महानगरपालिकांना क्रमानुसार मांडा किंवा त्यांच्या स्थापनेनुसार मांडा असा देखील आपल्याला क्वेश्चन तिथे विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तिथे आपण बारीक बारीक गोष्टी बघणार आहेत. तर चला या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेणार आहेत. या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली तुम्हाला देत आहे. तिथे तुम्ही सर्वांनी टेलिग्राम चॅनल काय करायचं पुराव जॉईन करायचं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला इथे क्वेश्चन काय दिला, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येईल कारण सर्वात बेसिक आणि हलक्या दर्जाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन विचारला होता एसटीआय मुख्य परीक्षा 2011 ला. द्विभाषिक अजून मेन गोष्टींकडे आपल्याला जायचंय जे 2022-23 चे क्वेश्चन आहेत. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती, तर लेकरांनो द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये किती जिल्हे होते, 39 जिल्ह्यांचा समावेश होता. 39 जिल्ह्यांपैकी मराठी प्रांतातले 13 जिल्हे होते. तर 39 जिल्ह्यांपैकी पुराव इकडे जे होते पुढं तर गुजरातचे 26 जिल्हे होते. गुजराती भाषा आणि मराठी भाषेचं कॉकटेल द्विभाषिक मुंबई राज्य इथे स्थापन झालेलं होतं. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात जिल्हे होते मुख्य किती. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे होते. एसटीआय मुख्य परीक्षा 2011 ला क्वेश्चन आहेत. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची पुरावा निर्मिती झाली. एकदा ह्या प्रश्नांना आपण ओव्हरलुक करून घेऊ म्हणजे तुमची रिव्हिजन होऊन जाईल. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. आज जर तू महाराष्ट्राचा विचार केला तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यामध्ये 26 जिल्हे होते. तर चला रे लेकरांनो, महाराष्ट्राची सीमा, राजकीय सीमा आणि नैसर्गिक सीमा या गोष्टी आपण अभ्यासूयात. ओके, मोस्ट आयएमपी पॉइंट आहेत. या पॉइंट वरती आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन तिथे विचारला जातो एमपीएससी कडनं आणि एमपीएससी कडनं यावरती क्वेश्चनची आपल्याला अपेक्षा सुद्धा काय आहेत ते सुद्धा मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. कारण तुम्ही बघितलंय मागे सुद्धा आपण लेक्चर घेतले होते, त्या लेक्चरचे रिपीट क्वेश्चन म्हणजे ज्या क्वेश्चन आपण जशा पद्धतीने क्वेश्चन आपण इथे सोडून घेतला तसाच क्वेश्चन एमपीएससी न पेपरला सुद्धा विचारला होता. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, महाराष्ट्राची सीमा, महाराष्ट्राला 2 प्रकारच्या सीमा आहेत. एक म्हणजे राजकीय सीमा, त्याला आपण मानव निर्मित सीमा म्हणतो, आणि दुसरी म्हणजे नैसर्गिक सीमा, निसर्गापासून तयार झालेली सीमा. नैसर्गिक सीमा म्हणजे काय, डोंगर रांगा,
तलाव, त्यानंतर सागर, हे आपली नैसर्गिक सीमा आहे. पण राजकीय सीमा म्हणजे काय, तर महाराष्ट्राची राजकीय सीमा म्हणजे या नेत्यांनी महाराष्ट्र राज्य जेव्हा निर्माण केला 1 मे 1960 ला, तेव्हा महाराष्ट्र राज्याची जी बॉर्डर तयार केली त्याला आपण राजकीय सीमा असे म्हणतो. राज्याची स्थापना करणे व राज्य नष्ट करणे किंवा राज्य निर्माण करणे हा अधिकार कुणाला आहे, असा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. भारताच्या संविधानामध्ये पुराव भाग 1 मध्ये, भारताच्या संविधानाच्या भाग 1 मध्ये राज्य व संघराज्य यांची तरतूद तिथे करण्यात आलेली आहे. भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 आहे. कलम 1 ते 4 मध्ये राज्य व संघराज्य यांची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 1 ते 4 मध्ये, कलम 1 मध्ये सांगितलंय भारत हा राज्यांचा संघ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारत हा एक संघराज्य. म्हणजे काय, भारत हा एक राज्यांचा संघ नसून हा भारत हा एक संघराज्य आहे. म्हणजे भारतातील राज्य हे करारानुसार एकत्र आले नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. त्यानंतरला कलम 2 म्हणतो भारताचा जो भूभाग आहे या भारताच्या भूभागाच्या बाहेर म्हणजे भारताचं क्षेत्रफळ किती, लक्षात घ्या. पुराव क्वेश्चन विचारला आपल्याला 32,87,263. मोबाईल नंबरच पाठ करायचा डायरेक्ट. काय पाठ करायचं आपण, मोबाईल नंबर पाठ करून टाकायचा. 32,87,263 हे आपल्या भारत देशाचे क्षेत्रफळ आहे. कोणाचे, आपल्या भारत या देशाचे क्षेत्रफळ आहे. भारताचे क्षेत्रफळ आहे. भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर. भारताच्या क्षेत्रफळाच्या बाहेर जर तुम्हाला काही ढवळाढवळ करायची असेल तर कलम 2 नुसार तुम्ही करू शकता. म्हणजे भारताच्या क्षेत्रफळाच्या बाहेर एखादा जर भाग तुम्हाला भारतात आणायचा असेल तर कलम 2 चा वापर करा. ओके, भारताच्या क्षेत्रफळाच्या बाहेर काही करायचं असेल तर कलम 2, पण भारताच्या क्षेत्रफळाच्या आत जर तुम्हाला काही करायचं असेल तर कलम 3 चा वापर तुम्हाला करता येतो. म्हणजे आपल्याला समजा महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्यामधून विदर्भ वेगळा करायचा आहे तर कलम 3 चा वापर करा. महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराज असं नाव द्यायचं आहे तर कलम 3 चा वापर करा. म्हणजे संसद काय करते की एखाद्या राज्याची स्थापना करणे, एखाद्या राज्याची सीमा वाढवणे, एखाद्या राज्याच्या सीमेत बदल करणे म्हणजे सीमा कमी करणे, सीमा वाढवणे, एखाद्या राज्याच्या नावाची पुनर्रचना करणे, नवीन नाव देणे किंवा एका राज्यापासून दुसरं राज्य वेगळं करणे किंवा 2 राज्यांपासून एक राज्य निर्माण करणे, ह्या जर गोष्टी करायच्या असेल तर हे संसद करते आणि संसद हे कलम 3 नुसार करत असते. आपल्याला लक्षात ठेवा, यावरती क्वेश्चन बनू शकतो. कलम 3 नुसार संसद या गोष्टी काय तिथे करते. हाही पॉइंट आपल्यासाठी काय आहेत पुराव तेवढाच महत्वाचा आहे. इथपर्यंत समजलं, येस या नो. आणि कलम 4 मध्ये सांगितले तुम्हाला हे सर्व करत असताना कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही आहे. तर या गोष्टी आपल्याला इथे या कलमामध्ये दिलेल्या आहेत आणि या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्याची काय करण्यात आली पुराव 1 मे 1960 ला निर्मिती करण्यात आलेली आहे, स्थापना करण्यात आलेली आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची लेकरांनो जेव्हा स्थापना करण्यात आली तेव्हा महाराष्ट्र राज्याला पुराव महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सीमा तिथे निश्चित करण्यात आल्या. आणि महाराष्ट्र राज्याच्या जर राजकीय सीमेचा जर आज आपण विचार केला, आज 7 जानेवारी 2024 महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सीमेचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्याला पुराव 6 राज्य व एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लाभलेली आहे. 6 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश, केंद्रशासित प्रदेश यांची सीमा महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे. 6 राज्य व एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा महाराष्ट्र राज्याला लागलेली आहेत. मग आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात महाराष्ट्र राज्याला खालीलपैकी कोणत्या राज्यांची सीमा लागलेली आहे. ओके, त्यांची गट ओळखा, त्यांच्या जोड्या ओळखा, असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला बनू शकतो. महाराष्ट्र राज्याचा मॅप देतील किंवा महाराष्ट्र राज्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ज्या राज्यांची सीमा लागलेली आहे ते राज्य ओळखा. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, या घटकांवरती आपल्याला 100% क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता तिथे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपला हा महाराष्ट्र राज्य आहे. ओके, हा महाराष्ट्र राज्याचा आपला नकाशा आहे. आता लक्षात घ्या मोस्ट आयएमपी पॉइंट, महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ तुला पाठ झालेलं आहे 307,713 हे महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र राज्याचा वाटा 9.36% जवळपास आहे. किती? 9.36%. क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान पहिलं, मध्य प्रदेश दुसरा आणि महाराष्ट्राचा क्रमांक 3रा आहे. महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत. कोणाच्या बाबतीत? क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे पुराव? 3रा क्रमांक आहे. हा पॉइंट तुमचा क्लिअर झाला? येस या नो. ओके, महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किमी आहेत.
महाराष्ट्र राज्याचा वाटा भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% भारताचं मी तुमच्याकडनं पाठ करून घेतलंय. 32,87,263 चौरस किमीचा वर्ग हे भारताचं क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळ पाठ करत असताना असं पाठ नाही करायचं, पुरावा लक्षात घ्या. आकडेवारी भूगोलची पाठ करत असताना अशीच पाठ करायची. भारताचा फोन नंबर 32,87,263, महाराष्ट्राचा फोन नंबर 307,713. याच पद्धतीने आपल्याला पाठ करावं लागेल आणि याच पद्धतीने करायचं, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीचा आपल्याला वापर करायचा नाही. आता या महाराष्ट्र राज्याला एकूण 6 राज्यांची सीमा लागलेली आहे. महाराष्ट्र राज्याला किती राज्यांची सीमा लाभलेली आहे? 6 राज्यांची सीमा लाभलेली आहे. आधी 6 राज्य पाहू आणि मग एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लाभलेली आहे. मग तो एक केंद्रशासित प्रदेश आपण काय करूया तिथे पाहूयात. घाबरायचं काम नाही, पाटील मास्तरचं सगळं तोंडपाठी तुला माहिती ओके. कारण पाटील मास्तर मोकळा तो आहे, समोर उभा आहे, डायरेक्ट बोर्ड आहे, त्यावरती मॅप आहे. भूगोलचा अभ्यास कसा करायचा, भूगोलचा अभ्यास तसाच करायचा बघा. जर लेकरांना आपल्याला नकाशावरून माहिती लिहिता आली, माहितीवरून नकाशा भरता आला, तर समजायचं आपल्याला भूगोल जमला. आणि भूगोलमध्ये आपण 15 पैकी 15 क्वेश्चन सोडवणार म्हणजे सोडवणार. कधी? जर आपल्याला ह्या गोष्टी जमल्या तर. 15 क्वेश्चन आपल्याला एमपीएससी ला पूर्व परीक्षेला ना, या 15 क्वेश्चन पैकी 10 ते 12 क्वेश्चन आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलवरती राहणार, 2 ते 3 क्वेश्चन भारताच्या भूगोलवरती राहणार आणि 1 ते 2 क्वेश्चन आपल्याला जगाच्या भूगोलवरती राहणार. हा पॉईंट लक्षात ठेव. यावरती आपल्याला क्वेश्चन ते मी एक दिवस काय करतो त्याचा व्हिडिओ पण बनवतो. व्हिडिओ कसे असतात मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्राचा हा वरचा उत्तर भाग आहे. कोणताही घटक जर घेतला तर त्याचा वरचा भाग आपण उत्तर भाग देतो, तर खालचा भाग दक्षिण देतो. हा भाग काय आला? पूर्व, हा काय आला? पश्चिम. आता लक्षात घ्या, हा महाराष्ट्राचा पूर्व भाग आहे. हा महाराष्ट्राचा काय मित्रा? पूर्व भाग आहे. ओके. आता तुला लय भारी पॉइंट सांगू राहिलो. हा महाराष्ट्राचा दक्षिण भाग आहे. हा महाराष्ट्राचा काय मित्रांनो? दक्षिण भाग आहे. दक्षिण भाग आहे. हा महाराष्ट्राचा काय पोरांनो? हे 6 राज्य फोडून टाकतो आता. हा महाराष्ट्राचा काय? पश्चिम भाग आहे. पश्चिम भाग आहे. हा महाराष्ट्राचा पश्चिम भाग आहे आणि हा महाराष्ट्राचा उत्तर भाग आहे. उत्तर भाग आहे. आता 2 भाग एक निश्चित करून देतो, आग्नेय आणि दुसरा वायव्य. हा महाराष्ट्राचा आग्नेय भाग आहे. आग्नेय भाग आहे आणि वरचा याच्या अपोजिटला काय असतो? वायव्य असतो. हा महाराष्ट्राचा आग्नेय भाग आहे. हा महाराष्ट्राचा वायव्य नावाचा भाग आहे. वायव्य नावाचा भाग आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती एमपीएससी ने आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. मोस्ट आयएमपी पॉइंट तुम्हाला सांगू राहिलो. हा महाराष्ट्राचा इकडे ईशान्य भाग द्यायचा आहे. ईशान्य भाग द्यायचा आहे महाराष्ट्राचा. काय? ईशान्य भाग. हा पॉइंट क्लिअर झाला मित्रांनो. ईशान्य भाग काय द्यायचा? ईशान्य भाग. आणि हा इकडे महाराष्ट्राचा नैऋत्य भाग द्यायचा. हा काय द्यायचा? नैऋत्य भाग. आता आपल्या महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांची राजकीय सीमा लाभलेली आहे. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, महाराष्ट्र राज्याला किती राज्यांची सीमा लाभली? 6 राज्यांची सीमा लागली. एकदम चिल्लर पांचट आणि सरळ साधा क्वेश्चन झाला तो, पण डीप मध्ये क्वेश्चन पुढे पडतो बघा. आता महाराष्ट्र राज्याला उत्तरेला कोणतं राज्य आहे बघा? महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश नावाचे राज्य आहे. त्याला मी फक्त एमपी या नावाने लिहितो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल एमपी म्हणजे मध्य प्रदेश. एमपी म्हणजे काय? मध्य प्रदेश. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे. महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेला छत्तीसगड नावाचं राज्य. CHI फक्त घेतो, त्याला छत्तीसगड म्हणायचं, हे लक्षात ठेव. मला CHI घेतो, त्याला मला छत्तीसगड म्हणायचे आहे. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेला तेलंगणा नावाचे राज्य TL घेतो. ओके. तो यासाठी तेलंगणा लिहितो, इकडे आहे जागा भरपूर. तेलंगणा नावाचे राज्य आहे. इथे कोणते राज्य आहेत पुराव? तेलंगणा नावाचे राज्य आहे. आणि त्यानंतरला महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला 2 राज्यांचा समावेश होतो. इथे आहेत बाबा कर्नाटक नावाचे राज्य. कोणतं आहे? कर्नाटक नावाचे राज्य. कर्नाटक नावाचे राज्य आहे. आणि त्यानंतरला खाली संपूर्ण दक्षिणेला गोवा नावाचे राज्य. इथं छोटं काय? गोवा नावाचे राज्य आहे. दक्षिणेला द्यायचा, याला नैऋत्याला नाही द्यायचं, दक्षिणेला गोवा नावाचं राज्य आहे. आता लक्षात घे, आता इकडे वायव्याला एक गुजरात नावाचं राज्य आहे. गुजरात नावाचे राज्य महाराष्ट्राच्या काय आहेत? वायव्याला आहे. आता तुला यांच्या राजधान्या सुद्धा पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. काय? उत्तरेला मध्य प्रदेश आहे, भोपाळ आहे. छत्तीसगडला काय? रायपूर आहे. जयपूर द्यायचं नाही, जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. तेलंगणाची हैदराबाद आहे, कर्नाटकची बेंगळुरू आहे, गोव्याची पणजी, गुजरातची गांधीनगर. राजधानी आपण पाठ करून ठेवा, तुला सांगितलं जाईल महाराष्ट्राच्या राज्याच्या काय घड्याळाच्या काटेच्या दिशेने काय राजधानी वळखा. असं काही विचारतील एमपीएससी वाल्याचा भरोसा नाही.
आता लक्षात घे, आता यांच्या सीमा आपल्याला निश्चित करायच्या आहेत. बाबा इथं या पद्धतीने काळ्या पेनने सीमा निश्चित करतो. या पद्धतीने इथून तर इथपर्यंतचा जो भाग आहे हा मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे. इथून इथपर्यंत जो भाग आहे हे छत्तीसगड नावाचं राज्य आहे. इथे नांदेड पासून इथपर्यंतच्या भागामध्ये तेलंगणा नावाचे राज्य आहे. ओके, इथपर्यंत पासून तर गोव्याच्या या खालच्या भागापर्यंत दोंडाईचा मार्ग पर्यंत कर्नाटक नावाचे राज्य आणि इकडे छोटस गोवा नावाचं राज्य आहे. आणि या वरच्या भागामध्ये गुजरात नावाचे राज्य आहे. इथे केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली दमण दीव. इथं कोणता केंद्रशासित प्रदेश आहे? दादरा नगर हवेली दमण दीव नवीन केंद्रशासित प्रदेश आहे. त्याची राजधानी दमण आहे, म्हणून फक्त इथं लिहिताना काय लिहितो मी? दमण लिहितो, लक्षात ठेवा. ओके, हे पॉइंट तुमचे क्लिअर झाले. आता तुम्हाला मोस्ट आयएमपी पॉइंट लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे काय? महाराष्ट्र राज्याला 6 राज्यांची सीमा लाभलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याला एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लाभलेली आहे. हे पॉइंट तुझे क्लिअर झाले? येस या नो? याचा तू एकदा काय करणार? स्क्रीनशॉट मारून घेणार. मार्केटमध्ये जायचं, बुक स्टॉल मध्ये जायचं. तिथे बुक स्टॉल मध्ये गेल्यानंतर पोरांना आपल्याला काय असतात? रफ मॅप भेटतात, म्हणजे असे कोरे मॅप भेटतात. 1 रुपये 2 रुपयाला ते मॅप असतात. 10-15 मॅप घेऊन यायचे आणि मी जशा पद्धतीने सांगतोय तशा पद्धतीने लेकरांनो तुम्ही पण करायचं. 100% तुम्ही मार्क्स घेणार, 100% माझी खात्री आहे. आता लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याला 6 राज्य एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लाभलेली आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला असणार राज्य म्हणजे मध्य प्रदेश नावाचं राज्य. मध्य प्रदेश नावाच्या राज्याची महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा लाभलेली आहे. सर्वाधिक महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणाची लागली? मध्य प्रदेश नावाच्या राज्याची लागलेली आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणाची लागली आहे? मध्य प्रदेश नावाच्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक लाभलेली आहे. तर महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा गोव्याची आहे. सर्वात कमी सीमा गोव्याची आहे. महाराष्ट्र राज्याला सर्वात कमी सीमा कोणाची? पुराव गोव्याची आहे. दोन्ही पॉइंट तुमचे क्लिअर झाले? येस या नो? महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाची आहे. महाराष्ट्र राज्याला सर्वात कमी सीमा गोवा नावा राज्याची आहे. ओके, सर्वाधिक मध्य प्रदेशाची, सर्वात कमी गोव्याची आहे. दोन्ही पॉइंट क्लिअर झाले? येस या नो? महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाची, सर्वात कमी सीमा कोणाची आहे? गोवा नावाच्या राज्याची आहे. आता पुढे आपल्याला असा क्वेश्चन विचारला जाईल, मध्य प्रदेश नावाच्या राज्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे लागून असणाऱ्या जिल्ह्यांचा क्रम ओळखा. मेला तुला पेपरलाच आठवायचं नाही नेमकं कोण जिल्ह्यांचा क्रम ओळखा. मध्य प्रदेश नावाच्या राज्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे लागून असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्रम ओळखा. महाराष्ट्रातील पश्चिम पूर्व जिल्ह्यांचा क्रम तुला इथे विचारलेला आहे. आता तू काय करशील? याचा एकदा स्क्रीनशॉट मारून घेशील, म्हणजे तुला काय होणार आहे? मस्त मोकळ्यापणानं अभ्यास करता येणार नाही, कारण यात आपल्याला आणखी माहिती भरायची आहे. ओके, चल दे लक्ष. आता मध्य प्रदेश नावाच्या राज्याला पहिला जो जिल्हा लागून आहे त्याचं नाव आहे नंदुरबार नावाचा जिल्हा. ओके, नंदुरबार नावाचा जिल्हा, याची इंक आपण काय करूयात? बदलून घेऊयात. नंदुरबार नावाचा जिल्हा ह्यो मध्य प्रदेश नावाच्या राज्याला लाभलेला आहे. मध्य प्रदेश नावाच्या राज्याला लाभलेला सर्वात कुठला बघूया? मित्रा, सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा कोणता आहे? तर सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा आहे नंदुरबार नावाचा. नंदुरबार जिल्ह्याला आपण 100% आदिवासींचा जिल्हा म्हणतो. तर आता लक्षात ठेवा रे, मोस्ट आयएमपी पॉइंट काय? नंदुरबार हा महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे. नंदुरबार हा महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडे असणारा जिल्हा आहे. त्यानंतरला इथे दह्या तुपाचा जिल्हा, याला आपण धुळे नावाचा जिल्हा असे म्हणतो. धुळे नावाचा जिल्हा असे म्हणतो. काय? धुळे. नंदुरबार, धुळे. त्यानंतरला इथे जळगाव नावाचा जिल्हा आहे. जळगाव. नंदुरबार, धुळे, जळगाव. त्यानंतरला इथे बुलढाणा नावाचा जिल्हा आहे. बुलढाणा. बुलढाणा येथे आपल्याला माहिती आहे राजा सिंदखेड आणि त्यानंतर लोणार नावाचे खाऱ्या पाण्याचे उल्कपातामुळे निर्माण झालेले एकमेव सरोवर आहेत. नंदुरबार 100% आदिवासींचा जिल्हा. भारतातील पहिला महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प धुळ्यामध्ये बाब्या साखरी नावाचा, तो लक्षात ठेव, क्वेश्चन विचारला जाईल. धुळ्यामध्ये 4 तालुके. नाशिक वरून जर तुला धुळ्याला जायचं असेल तर लळंगी नावाचा घाट लागतो. इथे कोणता घाट लागतो? लळंगी नावाचा घाट लागतो, लक्षात ठेव. ते गाळणा डोंगररांगेवरती, गाळणा डोंगररांग कुठे असा सुद्धा एमपीएससीने क्वेश्चन विचारला. धुळ्यामध्ये. त्यानंतर पाल थंड हवेचं ठिकाण कुठे? 2018चा एमपीएससीचा मुख्य परीक्षाचा पीएसआयचा पेपर आहे. 2019चा पीएसआयचा क्वेश्चन. जळगाव येथे पाल थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर बुलढाणा लोणार खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आता इथे बघ, इथे अकोला नावाचा जिल्हा आहे. अकोल्याची सीमा एमपीला लाभलेली नाहीये. इथं डायरेक्ट अमरावती नावाच्या जिल्ह्याची सीमा आहे. अमरावती. इथं डायरेक्ट अमरावती नावाच्या जिल्ह्याची सीमा लाभलेली आहे. अमरावती.
कोणाची कोणाची? नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती. त्यानंतरला इथे नागपूर नावाचा जिल्हा आहे. या नागपूरची सीमा एमपी ला लाभलेली आहे. नागपूर नावाच्या जिल्ह्याची नागपूरची सीमा एमपी ला लागली. त्यानंतर तलावांचा जिल्हा म्हणजे भंडारा नावाचा जिल्हा आणि त्यानंतरला तलावांचा दुसरा जिल्हा म्हणजे गोंदिया नावाचा जिल्हा. भंडारा आणि गोंदिया यांची सीमा आपल्याला इथे बघायला भेटते. गोंदिया, भंडारा आणि काय? गोंदिया यांची सीमा कोणाला लागली आहे? यांची सीमा मध्य प्रदेश नावाच्या राज्याला लाभलेली आहे. आता लक्षात घ्या, मध्य प्रदेश नावाच्या राज्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागली बघ. एक नंदुरबार, एक नंबर काय आहे? नंदुरबार आहे. एक नंबरला नंदुरबार, 2 नंबरला धुळे, तिसरा जळगाव आहे, चौथा बुलढाणा आहे, पाचवा अमरावती आहे, सहावा नागपूर आहे, सातवा भंडारा आहे आणि आठवा गोंदिया आहे. या 8 जिल्ह्यांची सीमा कोणाला लागली? मध्य प्रदेश नावाच्या राज्याला लागलेली आहे. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशाला लागली? 8 जिल्ह्यांची. सत्य असत्य विधान ओळखा. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश नावाचं राज्य. अगदी बरोबर. मध्य प्रदेश नावाच्या राज्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे. अगदी बरोबर. मध्य प्रदेश नावाच्या राज्याला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागली. अगदी बरोबर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारले जाईल. आता याच्या पुढे गेल्यानंतर आपण त्याला म्हणता वाढीव क्वेश्चन. वाढीव म्हणजे आगाऊ क्वेश्चन. ओके, जिथं पोरं मार खातात तो क्वेश्चन म्हणजे कोणता आहे? की मध्य प्रदेश नावाच्या राज्याला महाराष्ट्रातील लाभलेल्या जिल्ह्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम ओळखा. मध्य प्रदेश नावाच्या राज्याला महाराष्ट्रातील लाभलेल्या जिल्ह्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम ओळखा. काय छान क्वेश्चन आहे बरोबर. एकदम सुंदर क्वेश्चन आहे. किती भारी क्वेश्चन आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम ओळखायचा किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम ओळखायला नव्हते. कारण सर्वात जास्त त्याला विचारू शकतात असा क्वेश्चन. आता लक्षात ठेवा, पाठ करताना एकच का पाठ करा, एक तर पश्चिम पूर्व पाठ करा किंवा पूर्व पश्चिम पाठ करा. पण पश्चिम पूर्व पाठ करणं सोपं जातं. आता जर आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारलं तर आपलं उत्तर काय राहणार आहे? नंदुरबार, त्यानंतर आपलं काय? धुळे, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नंतर त्याच्या पुढे नागपूर, भंडारा आणि काय? गोंदिया. आता हे झालं. त्यानंतर आपल्याला जर विचारलं पूर्वेकडून पश्चिमेकडे, ऑप्शन उलटा वाचायचं. पूर्वेकडून पश्चिमेकडे विचारलं असेल, आपलं पाठ काय आहे? पश्चिम पूर्व. ऑप्शन वाचताना उलटा वाचायचा. काय? पश्चिमेकडून पूर्वेकडे. उलटा ऑप्शन काय राहणार आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे. आपल्याला विचारलं काय उत्तर? पूर्वेकडून पश्चिमेकडे. आपण ऑप्शन वाचताना काय करायचा? पश्चिमे उलटा ऑप्शन वाचायचा, पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणजे एका बाजू जरी तो पाठ केली तर तुला उत्तर भेटतं. पण हे चालावं लागेल. आणि एमपीएससी ला जो हे चालवतो ना तो 100% तिथे आपला रिझल्ट काढतो. नाही तर धतुरा आपल्याला काहीच भेटणार नाही पुट्ट्याव. ही गोष्ट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. त्यानंतर आता राहिला पुढे पूर्वेकडचा नावाचं राज्य. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असणारं राज्य म्हणजे छत्तीसगड नावाचं राज्य आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड नावाचं राज्य आहे. छत्तीसगडला गोंदिया आणि या गोंदिया सोबत गडचिरोली नावाच्या जिल्ह्याची सीमा आहे. गडचिरोली. गडचिरोली नावाचा जर जिल्ह्याचा आपण पुरा विचार केला ना, महाराष्ट्रातील 100 काय तर नक्षलवाद्यांचा जिल्हा आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता चौरस किमी मध्ये 74 आहे. हा क्वेश्चन 2021 ला एमपीएससी ने विचारलेला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबईला आहे, पण महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोलीला आहे. एक दर चौरस किमी मध्ये 74 लोक इथे गडचिरोलीला राहतात. वनांचा जिल्हा म्हणून आपण ओळखतो. हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडचा जसा जिल्हा नंदुरबार आहे, तसा महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडचा जिल्हा म्हणजे गडचिरोली नावाचा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडचा. जर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला तर गडचिरोली नावाचा जिल्हा इतर राज्यांसोबत मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. मोठ्या प्रमाणात. ओके, आता लक्षात घ्या. आता गोंदिया आणि गडचिरोली ह्या 2 जिल्ह्यांची सीमा कोणाला लागली आहे? छत्तीसगड नावाच्या राज्याला लाभलेली आहे. आता आपल्याला कॉमन एक जिल्हा भेटला तो म्हणजे गोंदिया. आता लक्षात घे, गोंदिया या जिल्ह्याची सीमा पूर्वेला छत्तीसगडला पण आहे आणि उत्तरेला मध्य प्रदेश नावाच्या राज्याला पण आहे. मग आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश आणि गोंदिया ह्या दोघांच्या काय मध्ये आहेत, किंवा मध्य प्रदेश आणि काय छत्तीसगड ह्या दोघांना लाभलेले आहेत. आपल्याला क्वेश्चन विचारतील किंवा सेंटेन्स देतील. गोंदिया या जिल्ह्याची सीमा उत्तरेला मध्य प्रदेश व पूर्वेला छत्तीसगड नावाच्या राज्याला लाभलेले आहेत. सत्य की असत्य? एकदम सत्य, एकदम बरोबर, एकदम राईट. काय? गोंदिया नावाच्या जिल्ह्याची सीमा उत्तरेला असणारा मध्य प्रदेश तर पूर्वेला असणारा छत्तीसगड नावाच्या राज्यासोबत आहे. पॉइंट क्लिअर?
यस या नो. त्यानंतरला छत्तीसगडला 2 जिल्ह्यांची सीमा लागली, एक म्हणजे गोंदिया, दुसरा म्हणजे गडचिरोली. आणि गोवा नावाच्या राज्याला फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागली, एका जिल्ह्याची गोव्याला आहे, 2 जिल्ह्यांची गडचिरोली कोणाला आहे, छत्तीसगडला आहे. त्यानंतरला आग्नेयला तेलंगणा नावाचे राज्य आहेत. महाराष्ट्राच्या आग्नेयला तेलंगणा नावाचे राज्य आहेत. तेलंगणा नावाच्या राज्याला गडचिरोलीची सुद्धा सीमा लाभलेली आहे. तेलंगणा नावाच्या राज्याला गडचिरोलीची सीमा लागली. साखर कारखाने विरहित हा जिल्हा आहे, लक्षात ठेवा गडचिरोली. त्यानंतर इकडे चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे, चंद्रपूर. चंद्रपूर नंतर सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ. 16 तालुक्यांचा समावेश आहे. एमपीएससीने क्वेश्चन विचारलाय आपल्याला. यवतमाळ मध्ये 16 तालुके आहेत. आणि त्यानंतरला नांदेड नावाचा जिल्हा. यवतमाळ आणि नांदेड यांच्या दोघांमध्ये 16 तालुक्यांचा समावेश आहे. तेलंगणा नावाच्या राज्याला 4 जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे. महाराष्ट्रामधील महाराष्ट्राच्या आग्नेयला असणारं जे तेलंगणा नावाचं राज्य आहे, या तेलंगणा नावाच्या राज्याला 4 जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे. एक म्हणजे गडचिरोली, दुसरा म्हणजे चंद्रपूर, तिसरा म्हणजे यवतमाळ आणि चौथा म्हणजे नांदेड. या 4 जिल्ह्यांची सीमा गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड आग्नेयला असणाऱ्या तेलंगणा नावाच्या राज्याला लाभलेले. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, तेलंगणा ही महाराष्ट्राच्या पायवा काय सत्य असत्य विधानांना, आता हे दतुर क्वेश्चन गेले, सत्य असत्य विधानांना क्वेश्चन आपल्याला विचारतील. महाराष्ट्राच्या आग्नेयला तेलंगणा नावाचे राज्य अगदी बरोबर आहेत. गडचिरोलीची सीमा तेलंगणाला पण आहे, छत्तीसगडला पण आहे. म्हणजे गडचिरोली नावाच्या जिल्ह्याची सीमा तेलंगणाला आणि छत्तीसगड दोघांनाही पण लाभलेली आहेत, अगदी बरोबर आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड यांची सीमा तेलंगणाला लाभलेली आहेत, अगदी बरोबर आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड यांची सीमा तेलंगणा नावाच्या राज्यासोबत आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नांदेड हा काय बाबा दक्षिण काशी, शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखला जाणारा एक जिल्हा आहे. मराठवाड्यामधला एक महत्वाचा जिल्हा आहे. यामध्ये 16 तालुक्यांचा समावेश होतो. तर यवतमाळ मध्ये सुद्धा काय होतो, 16 तालुक्यांचा समावेश होतो. पण यवतमाळ हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये मोडतो. यवतमाळ पुढे मोडतो, अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये मोडतो. तोही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरला पुढे आता इकडे दक्षिणेला कर्नाटक नावाचं राज्य आहे. कर्नाटक नावाच्या राज्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे. चला बघूयात मग कर्नाटक नावाच्या राज्याला कोणाकोणाची सीमा लागली. कर्नाटक या बघ, आता हे नांदेडचा जिल्हा आहे. ह्या नांदेडची ही नांदेड पासून अशा पद्धतीने इकडे आपण काय केले, सीमा तयार केली आहे तेलंगणाची आणि कर्नाटकची. तुमच्याकडे जर 2014 पूर्वीचं पुराण पुस्तक असेल तर 2014 पूर्वी आंध्र प्रदेश नावाचं राज्य दाखवलं जाईल. आपल्याला माहिती आहे 2014 ला आंध्र प्रदेश मधून तेलंगणा नावाचं राज्य काय झालेलं आहे, वेगळं झालेलं आहे. तोही पॉइंट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या लेकरांनो, हे कर्नाटक नावाच्या राज्याला नांदेडची सुद्धा सीमा लाभलेली आहे. नांदेड जिल्ह्याची सीमा कर्नाटकला आहे. त्यानंतरला इथे 16 ऑगस्ट 1982 ला वेगळा झालेला लातूर नावाचा जिल्हा आहे दुसरा. लातूर मध्ये 1993 ला भूकंप आलेला होता. या भूकंपाला 2023 मध्ये 30 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे तो पॉइंट आपल्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नांदेड, लातूर. त्यानंतर इथे उस्मानाबाद नावाचा जिल्हा आहे. उस्मानाबाद नावाचा जिल्हा, याला आपण धाराशिव असे म्हणतो. धाराशिव याचं नवीन नाव आहे, उस्मानाबाद नावाचा जिल्हा आहे. त्यानंतर इथे दिसतो तो सोलापूर नावाचा जिल्हा आहे. कोणता जिल्हा हा, सोलापूर नावाचा जिल्हा आहे. त्यानंतर इथे दिसतो वाकडा तिकडा तो सांगली नावाचा जिल्हा आहे. सांगली नावाचा जिल्हा आहे. त्यानंतर हा कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे. हा कोल्हापूर नावाचा जिल्हा आहे. आणि इथे सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे. सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे, लक्षात ठेवा. आता इथे काय, 1 नंबरला आहे नांदेड, 2 नंबरला आहे लातूर, तिसरा उस्मानाबाद, चौथा सोलापूर, 5वा सांगली, 6वा कोल्हापूर, 7वा सिंधुदुर्ग. म्हणजे कर्नाटक नावाच्या राज्याला एकूण 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. मध्य प्रदेशाला 8 जिल्ह्यांची सीमा आहे. म्हणजे सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेश नावाच्या राज्याला लागलेली आहे. सर्वात जास्त जिल्हे सुद्धा मध्य प्रदेश नावाच्या राज्याला लाभलेले आहेत. कर्नाटक नावाच्या राज्याला 8 जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहेत. ओके, कर्नाटक जिल्हा हा दक्षिणेला असून, महाराष्ट्राच्या दक्षिणेला असून त्याला 8 जिल्हे आपलं काय 7 जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहेत.
कर्नाटक हा महाराष्ट्राच्या दक्षिणेला असून त्याला 7 जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, कर्नाटक नावाच्या राज्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे लागून असणाऱ्या जिल्ह्यांचा क्रम ओळखा. काय? कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे लागून असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा. ओके. तसंच तेलंगणाला सुद्धा विचारू शकतात. तेलंगणा नावाच्या राज्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे लागून असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा. काही क्वेश्चन आपल्याला इथे याच्यावरती विचारू शकतात, काही म्हणजे या पद्धतीने, याच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाही, घाबरायचं काम नाही, मी आहे. ओके. तर बघा, कर्नाटक नावाच्या राज्याला जर पूर्वेकडून विचारलं तर पहिला नांदेड आहे, नंतर लातूर आहे, नंतर उस्मानाबाद आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग आहे. हे कर्नाटक नावाच्या राज्याला लागून असणाऱ्या जिल्ह्यांचा क्रम आहे. काय? कर्नाटक नावाच्या राज्याला पाठ करणं तुला गरजेचं आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. त्यानंतर इथे गोवा नावाचं राज्य आहे. गोवा राज्याला फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागली, एकाच जिल्ह्याची. गोवा राज्याला फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागली, तो म्हणजे सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा. सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्याची सीमा गोव्याला लागली. महाराष्ट्रात सर्वात कमी सीमा महाराष्ट्राची गोवा नावाच्या राज्याला लागलेली आहे. गोवा हे भारतातलं सर्वात लहान राज्य आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी सीमा गोव्याला आहेत, सर्वात जास्त सीमा एमपीला आहे. त्यानंतर इकडे गुजरात नावाचे राज्य आहे. गुजरातला नंदुरबार आहे, धुळे, 1 नंबरला नंदुरबार आहे, दुसरा धुळे, तिसरा नाशिक आहे. गुजरातला तिसरा कोण आहे? नाशिक लाभलेला आहे. आणि गुजरातला चौथा लाभलाय, तो म्हणजे पालघर. 2014 पूर्वी तुला ठाणे दाखवतील, आता पालघर आहे, कारण 2014 ला ठाण्यामधून पालघर वेगळा झालेला आहे. बघ मग, गुजरात नावाचं राज्य महाराष्ट्राच्या वायव्याला क्वेश्चन विचारलाय सत्य विधानांना. गुजरात नावाचं राज्य महाराष्ट्राच्या वायव्याला आहे. गुजरात नावाच्या राज्याला 4 महत्वाच्या जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहेत. ते 4 जिल्हे कोणते? तर पहिला नंदुरबार नावाचा जिल्हा, दुसरा धुळे नावाचा जिल्हा, नाशिक नावाचा जिल्हा, पालघर नावाचा जिल्हा. धुळ्याचा साक्रीचा भाग हा नंदुरबार मध्ये येतो. धुळ्याचा साक्रीचा भाग कुठे येतो? आपल्या गुजरातला लागून येतो. धुळ्याचा साक्रीचा भाग गुजरातला लागून येतो. तो पॉईंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर या 4 जिल्ह्यांची सीमा गुजरातला लागलेली आहेत. ओके. तालुक्यांवरती आपण एक व्हिडिओ बनवणार आधी, हे लक्षात घ्या. मग आता ही कोणती दिशा आहे? ही उत्तर दिशा आहे. आणि ही कोणती दिशा आहे? दक्षिण दिशा आहे. मग आपल्याला क्वेश्चन विचारलं जाईल, गुजरात नावाच्या राज्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे लागून असणाऱ्या जिल्ह्यांचा गट ओळखा. गुजरात नावाच्या राज्याला महाराष्ट्रातील उत्तरेकडून दक्षिणेकडे लागून असणाऱ्या जिल्ह्यांचा गट ओळखा. उत्तरेकडे लागून आलंय नंदुरबार, नंतर धुळे, नंतर नाशिक आणि नंतर काय? पालघर. दक्षिणेकडून उत्तरेकडे जायला लावलं तर पालघर, नाशिक, धुळे आणि काय? नंदुरबार. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं काळाची गरज आहे. तर चला लेकरांनो, याचा चांगला स्क्रीनशॉट मारून घ्या. मास्तरचा अख्खा मॅप पाठीमागे. आता काय राहिलं? फक्त मधले नकाशे जिल्हे भरायचे राहिले, तेही आपण भरू शकतो. पण आपल्याला लगेच तिकडे जायचं नाही, अजून आपल्याला हळूहळू तिकडे जायचं आहे. आता आपल्याला काय करायचंय? पुढे परत नवीन जिल्हे निर्माण करायचे आहेत. त्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. नवीन जिल्हे कधी निर्माण झाले, त्यांचा क्रम लावा, असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. त्याही गोष्टी आपल्याला शिकायच्या. आणि मग आपण मॅप शिकूया. अख्खा महाराष्ट्र तुमचा तोंडपाठ करून घेणार आपण इथंच. तुम्ही फक्त काय करा, पुरावा पाटील मास्तर, सध्या पाटील मास्तर नेहमी तुमच्या सोबत आहे. हा, चला आपल्या मित्रांपर्यंत लिंक पोहोचवणं हे तुमचं काम आहे. ओके. ज्यांना कोर्स परचेस करायचा त्यांनी झपाझपा कोर्स काय करून घ्या? परचेस करून घ्या. मॅप सर्वांच्या लक्षात आला असेल. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. ओके. बघ, आता दादरा नगर हवेली दमण दीव फक्त पालघरला लागलेला आहे. कोणाला? पालघरला लागलेला आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे, पूर्वेला छत्तीसगड आहे, दक्षिणेला तेलंगणा आहे. आपल्या इकडे आग्नेय करून घ्यायच्या, दक्षिण नका करू, आग्नेय करा. आग्नेय उत्तर दिलेला आहे आपल्याला. ओके. त्यानंतर इकडे कर्नाटक आहे, इकडे दक्षिणच करून घ्या. दक्षिणेला काय? गोवा आहे. इकडे वायव्याला काय? गुजरात. हे पॉइंट क्लिअर करून घ्या. आणि हे जिल्हे आहेत, जिल्हे. ओके. हे बघ, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. ज्या पद्धतीने, ज्या क्रमाने मी तुम्हाला शिकवले तोच क्रम आहे इथं. ज्या क्रमाने आपण शिकवले तोच क्रम आहे. याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली दिलेली आहे. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर घ्या, 93 70 70 66 79. केव्हाही मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा डायरेक्ट कॉल करू
शकतात. 999 रुपयाला आपली एमपीएससी बॅच चालू आहे. एकदम सुंदर बॅच मी स्वतः रेकॉर्डेड केलेली आहे. तुम्ही सर्वांनी तिचा फायदा, बेसिक पासून शिकवलेले सर्वांनी तिचा फायदा घेऊ शकतात. तर महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक व सर्वात कमी सीमा लागून असणारे अनुक्रमे शेजारील राज्य कोणते? महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक व सर्वात कमी सीमा लागून असणारे अनुक्रमे शेजारील राज्य कोणते? एमपीएससी पूर्व परीक्षा 2011चा हा क्वेश्चन एकदम बेसिक क्वेश्चन झालेला आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे जे राज्य आहेत, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला जे राज्य आहेत ते म्हणजे कोणतं? मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे. या मध्य प्रदेश नावाच्या राज्याला महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा लागलेली आहे. महाराष्ट्राची काय झाली? सर्वाधिक सीमा लाभलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला जे राज्य, दक्षिण द्यायचा, नैऋत्य द्यायचं नाही. ओके, दक्षिणेला जे राज्य आहेत ते म्हणजे, कारण महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचा सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेकडे गडचिरोली नावाचा जिल्हा आहे, उत्तरेला महाराष्ट्राच्या नंदुरबार नावाचा जिल्हा आहे, दक्षिणेला सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे, पूर्वेला मुंबई शहर नावाचा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा नावाचं राज्य आहे, तर या गोव्याला सर्वात कमी सीमा लागली आहे. सर्वाधिक आणि इथं काय? सर्वात कमी. सर्वात कमी आपल्याला अनुक्रमे विचारलेला आहेत म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय येणार? सर्वात कमी सीमा. काय पहिल्यांदा? सर्वाधिक येणार. सर्वाधिक कोणाला आहे? मध्य प्रदेशाला. तर सर्वात कमी कोणाला आहे? गोव्याला. ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला इथे उत्तर भेटलं. त्यानंतर पुढे क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, महाराष्ट्राच्या वायुव्यास गुजरात राज्याला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे व टिंबटिंब जिल्ह्यांची सरहद्द भिडतात. काय क्वेश्चन आहे बघ, महाराष्ट्र राज्याच्या वायुव्यास गुजरात नावाचं राज्य आहे. या गुजरात राज्याला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे व टिंबटिंब जिल्ह्याची सरहद्द भिडते. म्हणजे ठाणे आपलं काय पहिल्यांदा काय सांगितलं? ठाणे, पालघर. आता बघ, ठाणे आहे ना, ठाणे कट करून टाकला, कारण 2011चा एमपीएससीचा क्वेश्चन आहे. फक्त पालघर आपण घेऊया. पालघर, नाशिक आणि धुळे. बघा आता 2011चा एमपीएससीचा क्वेश्चन आहे म्हणून ते ठाणे टाकलं होते ना, आपल्याला काढायचा राहिला. तू काय टेन्शन घेऊ नको. आता जो वायुव्यास गुजरात नावाचं राज्य आहे, ह्या गुजरात नावाच्या राज्याला उत्तरेकडून, आता या पद्धतीने तेव्हा क्वेश्चन विचारले होते म्हणजे आता यांचा क्रम आपल्याला 100% विचारतील. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून नंदुरबार नावाचा आहे, नंदुरबार. नंदुरबार त्याखाली धुळे नावाचा जिल्हा आहे, धुळे. त्याखाली नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक. आणि त्याखाली पालघर नावाचा जिल्हा आहे. या पद्धतीने पुराव कोणाला? गुजरात नावाच्या राज्याला सीमा लाभलेल्या आहे. ओके, या पद्धतीने आहे का नाही? नंदुरबार, धुळे, नाशिक आणि काय? पालघर. मग इथे काय काय दिलंय? पालघर दिलंय, नाशिक दिलंय, धुळे दिलंय, पण नंदुरबार द्यायचं राहिले. नंदुरबार हा महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे, महाराष्ट्रातील 100% आदिवासींचा जिल्हा आहे. इथे तोरणमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाणी लक्षात ठेवा. तोरणमाळ थंड हवेचं ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडे आहे. तोरणमाळ थंड हवेचं ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडे असणारं थंड हवेचं ठिकाण आपल्याला इथे बघायला भेटतं. तर चला लेकरांनो, हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. लक्षात घ्या, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि काय? पालघर. जशाला तसा तुमच्या समोर मॅप काढून दिला. चला त्यानंतर पुढे, महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे? आता हा क्वेश्चन 2018ला विचारलेला आहे, तिथं 11 झाला असेल, काय टेन्शन घेऊ नको. गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे, मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे, कर्नाटक महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे, गोवा सर्वात कमी सीमा लागून आहे. ओके, हा क्वेश्चन बाद झाला होता बहुतेक, कारण मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या कुठे आहेत? उत्तरेला आहे, पश्चिमेला नाही. ओके, आपल्याला चुकीचं ओळखायला लावलंय. मग इथे तर 2-2 चुकीचे दिलेले आहेत. ओके, का 2-2 चुकीचे दिले? मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला आहे. कोणाला आहे? उत्तरेला आहेत. एमपीएससीचे सुद्धा क्वेश्चन चुकीचे असतात, ते क्वेश्चन पुढे जाऊन बाद होतात, लक्षात ठेवा. गुजरात महाराष्ट्र राज्याच्या वायव्याला आहे. गुजरात महाराष्ट्र राज्याच्या कुठे? वायव्याला आहे. गुजरात महाराष्ट्र राज्याच्या वायव्याला आहे. ओके, कर्नाटक महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहेत, अगदी बरोबर आहे. सर्वात कमी सीमा लागून असणारा राज्य म्हणजे गोवा आहे. सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाची आहे, पण मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे, गुजरात महाराष्ट्राच्या वायव्याला आहे. पाहिले आपण ज्येष्ठ घ्या. गुजरात महाराष्ट्राच्या वायव्याला आहे, मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे, तो म्हणतो पश्चिमेला आहे. चुकीचं आहे, पश्चिमेला नाही आहे. महाराष्ट्र राज्यांच्या निर्मितीनंतर निर्माण झालेले जिल्हे, याचं आपण बघूया पुढील लेक्चरला बघूयात, कारण लगेच आपल्याला लाईव्ह लेक्चर घ्यायचंय 8:30 वाजता. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह लेक्चर सुद्धा ते भी करत चला. तिथे मी एमपीएससीचे क्वेश्चन घेत असतो. 8:30 ते 10:30 लाईव्ह लेक्चर असतं, 5 ते 11:15 वाजेपर्यंत चालतं. त्यात एमपीएससी, पोलीस भरती, सर्व सेवा सर्व एकत्र मी घेत असतो. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर तुमच्या सर्वांकडे आहे. या बाकीचे प्रश्न आपण उद्या बघूयात. ही आपली बॅच आहे. ओके, उद्या एक 1.25 तासाची व्हिडिओ बनवून टाकतो. ही आपली बॅच आहे राज्य सेवा संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षाची बॅच आहे.
1499 रुपयाची ऍक्च्युअली फी आहे, पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपण 999 ला ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. भरपूर विद्यार्थी मित्रांनी आपल्याला ह्या बॅचला प्रतिसाद दिलेला आहे. 500-550 प्लस लेक्चर ह्या बॅच मध्ये अपलोड झालेले आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांना ही बॅच घ्यायची आहे त्यांनी लवकर बॅच घेऊन टाका. फक्त आणि फक्त 999 रुपये 10 जानेवारी पर्यंत हिची फी आहे. 10 जानेवारी नंतर या बॅचची फी होणार आहे 1499 रुपये. त्यामुळे लवकरात लवकर प्रतिसाद द्या. आपली द एके अकॅडमीची ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79. केव्हाही तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉल करू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील लेक्चरमध्ये. उद्याच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्र राज्याचे निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांचा क्रम आपल्याला ओळखायचा आहे. त्यानंतरला महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय विभाग आपण शिकूया. महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय विभागांमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो, प्रशासकीय विभागांचे मॅप आपल्याला तयार करायचे. त्याच्यावरती आपल्याला एमपीएससी 2021 ला क्वेश्चन विचारला, 2018 ला विचारला, 2019 ला सुद्धा विचारला. 2019 ला क्वेश्चन विचारला होता मराठवाडा जो औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे तो दिलता आणि औरंगाबादचा जिल्हा सुद्धा दिलता. आणि नकाशा दिला म्हणजे कोणता प्रशासकीय विभाग आहे कोणता जिल्हा आहे ते ओळखा. तर या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चर मध्ये शिकूया. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. काही अडचण असेल तर कधीही तुम्ही मला कळवू शकता. चला भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.